नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त आणखीन ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आता कारखान्यामध्ये पृथ्वीला जी मोठी डील मिळालेली आहे आणि त्या डीलचं जे काही आता क्रेडिट आहे ते सर्व आता युगंधर आणि आनंदी या दोघांना मिळालेलं आहे. परंतु आता मुलांना आता ती अशी जी काही बातमी आहे तर ती डील पक्की झालेली असते आणि पृथ्वीला फोन आलेला असतो की आता ह्या डीलसाठी आम्हाला जास्तीत जास्त आता म्हणजे डिझाईन्स हवे आहेत आणि ह्या डिझाईनचं काम करण्याचं जे काम आहे तर ते आरतीकडे असतं आणि आनंदी त्यासाठी मात्र आता डिझाईन सुचवण्याचं काम आरतीला सांगत असते. त्यानंतर मात्र आता इकडे पृथ्वी आणि घरामध्ये जे जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता इतकं मोठं डील कसं कॅन्सल करायचं आणि पृथ्वी आता तर खूपच भडकलेला असतो. आनंदी त्याच्यासमोर राहायला सुद्धा त्याला नको आहे, कारण आनंदी आणि युगंधर या दोघांचा डिव्होर्स व्हावा असं पृथ्वीने आता घरामध्ये अट निर्माण केलेली असते. एकतर मुलांची चॉईस करायची किंवा आनंदीची. जे काही निर्णय आता पृथ्वीने सांगितलेला आहे तर तो पृथ्वीचा निर्णय आहे तर युगंधरने फेटाळून लावलेला असतो, कारण त्याने आनंदीच्या बाबांना म्हणजे आबांना शब्द दिलेला असतो की आनंदीचा मी आयुष्यभर सांभाळ करेल, तिला कोणतंही विघ्न तिच्यावर येऊन देणार नाही, तिची मी कायम साथ देईल. पण आज मात्र मुलामुळे आज जे काही वातावरण घरात निर्माण झालेलं आहे आणि त्यात म्हणजे आनंदीने असं काहीतरी एक खूप मोठा चमत्कार केलेला असतो की पृथ्वीचे डोळे उघडलेले असतात आणि पृथ्वी शेवटी मात्र हात जोडून आता आनंदीसमोर उभा राहतो. आणि घरामध्ये आता जो काही प्रांजल आहे तर त्याला ह्या विद्याधरने एका खूप मोठ्या संकटात अडकवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे आणि त्या सगळ्या संकटातून शेवटी आनंदी त्या मुलाला बाहेर काढते आणि पृथ्वीविषयी असणारं एक भयंकर सत्य मात्र आता आनंदीच्या समोर कसं येणार आहे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता घरामध्ये पृथ्वीला आनंदी त्याच्या समोर सुद्धा उभी राहायला नको. तिच्याशी असणारं आईचं संबंध तर बाजूला, परंतु एक मित्र म्हणून जेव्हा दोघांनी एकमेकांना स्वीकारलं होतं तर ते सगळे संबंध मात्र आता पृथ्वीने आनंदीशी तोडून टाकलेले आहेत. त्यासाठी जर ते आनंदी संबंध तोडणार नसेल तर त्याने स्वतःच्या हातावर खूप मारून घेतलेलं असतं. पण आनंदीला मात्र काळजी वाटते, पृथ्वी स्वतःला किती त्रास करून घेतोय, मग त्यापेक्षा आपण या घरात न राहिलेलं बरं राहील. आणि जेव्हा त्या सगळेजण समोर येतात तेव्हा ते ह्या पृथ्वीने आणि ह्या मिताली प्रांजलने असं काहीतरी खेळ मांडलेला असतो, कारण जे काही डिव्होर्सचे पेपर आहे तर ते रेडी करून आणलेले आहेत. परंतु आता जेव्हा डिव्होर्स करण्याचा ठरवलेला आहे त्याच वेळेस युगंधरने मात्र अशी काहीतरी आता एक शाळा लढवलेली असते, कारण सगळी प्रॉपर्टी त्याने आनंदीच्या नावावर केलेली आहे. ऐन वेळेस मात्र वकील साहेब येतात आणि प्रॉपर्टी सगळी आनंदीच्या नावावर आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा तर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो, कारण आता पृथ्वीला आनंदीला घराच्या बाहेर काढण्याचे चान्सेस संपलेले असतात. आणि त्याच वेळेस आता युगंधरने आनंदीवर असणारं जे काही एक विश्वास आणि जे प्रेम आहे तर ते सिद्ध करून दाखवलेलं असतं की आनंदी या घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण मी तिच्या आबांना तसं वचन दिलेलं आहे की आनंदीसमोर. तेव्हा मात्र आता पृथ्वी एक गोष्ट अशी बोलून जातो. पृथ्वी म्हणतो की तुम्ही तर अशा बायकोशी लग्न केलेलं आहे जिला काही दिसत सुद्धा नाही, ती अंध आहे आणि ती अंधळी असणारी बायको तुमच्या मात्र काय तुम्हाला आत्तापर्यंत साथ देईल. कारण आता युगंधर म्हणतो की काय बोलतोस पृथ्वी, अरे तू हे खोटं बोलतोस, आनंदीवर नसले तसले आरोप कशाला करतोस, अरे एकदा आपल्या आईचा विचार कर, आईच्या ठिकाणी आनंदी आहे. आता समीर जर असती तर पृथ्वी तू तिच्यासोबत असं वागलं असता का. तेव्हा पृथ्वी म्हणतो की माझ्या आईची आणि आता ह्या आनंदीची तुलना करू नका. आणि त्याच वेळेस आता पृथ्वीला फोन आलेला असतो. पृथ्वीला आता जी आता ऑर्डर आहे तर ती भेटलेली असते आणि आता त्या कंपनीसाठी मात्र जास्तीत जास्त आता हे लॉन्च हवे असतात आणि आता लवकरात लवकर ती ऑर्डर त्याला पूर्ण करून द्यायची असते. त्याच्याकडे फक्त काही तास बाकी असतात, कारण एका दिवसामध्ये 10,000 डिझाईनपेक्षा जास्तीत जास्त काम वाढलेलं असतं. आता हे सर्व कसं मॅनेज करायचं म्हणून पृथ्वीला आता एक धक्का बसतो. पृथ्वी आता म्हणतो की आत्ता मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, परंतु आता मी सध्या शांत आहे, ऑर्डर नंतर घेता येईल. आणि त्याच वेळेस आता शिल्पा म्हणते की पृथ्वी, अरे इतका मोठा आनंदाचा क्षण, इतकी संधी तुला चालून आलेली आहे आणि ती अशी का डावलतो.
अरे घरामध्ये जे झालेलं आहे तर त्याचा परिणाम तू आपल्या बिझनेसवर करू नको. एकतर इतक्या दिवसातून ह्या निंबाळकरांच्या घरामध्ये एक नवीन बिझनेस सुरू झालेला आहे आणि आता ह्या बिझनेसमध्ये तू मात्र जे तुला हवं आहे तर ते सगळेजण सपोर्ट करतील. आणि त्याच वेळेस आता पृथ्वीने आरतीला फोन केलेला असतो. आरतीला घाईघाईने त्याने बोलावून घेतलेला आहे. आरतीला तो म्हणतो की मला जास्तीत जास्त जितक्या डिझाईन्स काढता येतील तितक्या लवकरात लवकर पाहिजे. तेव्हा आरती म्हणते की हे बघ मला आनंदीताईसाठी बरोबर डिस्कस करावं लागेल, कारण आता आनंदी मला त्या डिझाईनचं प्रत्येक आता जे काही आहे ते नमुना ती देत असते आणि त्यानुसार मी डिझाईन काढत असते. तेव्हा पृथ्वी रागाने आरतीला म्हणतो की तुला जर काम करता येत नसेल तर तू काम करू नको. तेव्हा आरतीने मात्र पृथ्वीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तरीसुद्धा हा पृथ्वी काही ऐकायला तयारच नसतो. शेवटी आता मात्र तेथे आबा आलेले आहेत. आता हे आबा पृथ्वीला म्हणतात की पृथ्वी हे बघ, अरे तू शहाणा आणि समजूतदार मुलगा आहे. अरे आमची आनंदी ही खरंच एक चांगली मुलगी आहे. तू जरीही तिचा इतका रागराग केला तरीसुद्धा ती कधीच ते सर्व सहन करेल, परंतु कधी तुला दुरावा देणार नाही. आणि तिला एकतर समिताताईंचे हक्क कधीही नकोय, कारण आल्यापासून ती या घरामध्ये किचनमध्ये झोपते. तिने कधीही समिताचे हक्क घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. तेव्हा शिल्पा म्हणते की हो पृथ्वी, अरे हे बरोबर आहे, कारण त्यांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आणि हे लग्न का झालं हे जे काही करून आता मागची कहाणी आहे तर ते सगळं आता आबा हे पृथ्वीला सांगतात. तेव्हा आता पृथ्वीला हे ऐकून धक्का बसतो. म्हणजे विद्याधर काकाने येथे सुद्धा खोटा घातलेला असतो. आता विद्याधर आणखीनच भडकलेला आहे, कारण त्याला असं वाटतं की आता मुलांना सगळं काही मागचं माझं सत्य आहे तर ते सुद्धा सांगितलेलं आहे, त्यामुळे आता मुलं माझ्यावर नाराज होतील, मुलं माझं ऐकायची नाही, म्हणून हा विद्याधर आता आणखीनच या मुलांना संकटात अडकवण्याचा प्रयत्न त्याने केलेला असतो. कारण ज्या काही पृथ्वीला इतकी मोठी ऑर्डर मिळालेली आहे आणि त्यामध्ये मात्र आता हे डिझाईनचं काम वेळेवर पोचून न देण्यासाठी आणि आता हा पृथ्वी या सगळ्यामध्ये गुंतण्यासाठी त्याने असं काहीतरी एक आता प्लॅन लढवलेला असतो. कारण आता ज्या डिझाईन्स आता त्या लोकांना द्यायच्या आहे, जास्तीत जास्त आता हा माल कसा खपला जाईल आणि पृथ्वीचं आता हे जे डीलचं काम आहे ते लवकरच लवकर त्याला वेळेवर पूर्ण करून द्यायचं असतं. म्हणून पृथ्वी आपल्या रूममध्ये काम करत असतो आणि त्याच वेळेस आता जे डिझाईनचं काम आहे तर ते त्यासाठी त्याला काही कामासाठी कारखान्यात जावं लागतं. परंतु आता हे विद्याधरने आपल्या एका माणसाला मात्र कारखान्यामध्ये पाठवलेलं असतं. पृथ्वीने आता जे काही आता ही रेडीमेड साडी पद्धतीची ही लॉन्च आहे ती उभी केलेली असते आणि जास्तीत जास्त आता हे डिझाईन्स वगैरे बनवून आता ह्या साड्यांचा खूप खप होत असतो. त्याला एक वेगळीच मागणी आलेली असते आणि त्यात म्हणजे आता याने जे काही ड्रिंक्स आहे तर ते ड्रंक्स मात्र लपून ठेवलेले असतात आणि यामध्ये पृथ्वीला आता अडकायला मात्र त्याने म्हणजे काहीतरी करून ठेवलेलं असतं. ज्या रेडीमेड साड्या आहेत तर त्या प्रत्येक खोक्यामध्ये काही ड्रंक्स भरून ठेवलेले आहेत. यामध्ये जर पृथ्वी अडकला तर तो कधीच बाहेर निघू शकत नाही. हे मात्र आता विद्याधरने सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. त्यासाठी मात्र आता तो फोनवर बोलत असतो आपल्या माणसाशी आणि म्हणत असतो की काम लवकरात लवकर झालं पाहिजे, कारण ह्या निंबाळकरांच्या घरामध्ये आता लवकरच आता दिवाळी साजरी होण्याऐवजी होळीच पेटली पाहिजे. कारण आज या घरातील मुलगा जर आता ह्या आरोपाखाली जेलमध्ये गेला तर निंबाळकर घराण्याचं काहीच आता राहणार नाही. तेव्हा आनंदी मात्र हे सर्व ऐकत असते. आनंदीने ऐकलेलं असतं की नक्की आता हा विद्याधरची चाल काहीतरी आहे, कारण युगंधरने आनंदीला सांगितलेलं असतं की विद्याधर नवीन जे काही छुपे डाव खेळत आहे तर त्या प्रत्येक डावावर आनंदी तुला लक्ष ठेवावं लागेल, कारण हा विद्याधर दिसतो तसा साधा नाही. आत्ता त्याने तुला नजरेआड इतकी चिठ्ठी तुझी चेंज केली, त्या चिठ्ठीमध्ये इतका मोठा तमाशा घरामध्ये घडून आणला आणि आज मात्र जे काही तो करत आहे तर ते मात्र आता तुला लक्ष ठेवावंच लागेल. तेव्हा आनंदीने मात्र हे सर्व ऐकल्यानंतर आनंदी घाईने आता इकडे कारखान्यामध्ये येते. कारखान्यामध्ये आता ज्या लॉन्च म्हणजे जे काही लॉन्च पृथ्वीचं आहे त्यामध्ये जे बॉक्स आता रेडी असतात रेडीमेड साड्यांचे, जे डिझायनर साड्या आहे तर त्या प्रत्येक बॉक्समध्ये आता आनंदीने आपली खबरदारी घेऊन आता शिर्केंच्या मदतीने सर्व काही चेक केलेलं असतं आणि तेवढ्यात तिला तेथे काही ड्रंक्स सापडलेले असतात आणि आता आनंदी त्या अगोदरच मात्र सगळं काही त्याचं नायनट वगैरे करते. सगळं कुठे काय नायनट करून टाकते आणि सगळ्या विद्याधरच्या प्लॅनचा आता तिने खोडा घातलेला असतो. त्यानंतर मात्र आता जेव्हा हा विद्याधर आहे तर पोलिसांना वर फोन करतो आणि जेव्हा आता कारखान्यामध्ये पोलिसांची जी झडती आहे तर ती झडती मात्र त्याने घेण्यासाठी पाठवलेलं असतं, कारण
आता स्वतः तेच करत आहे आणि स्वतः मात्र आता पोलिसांना सुद्धा खबर देत आहे आणि यामध्ये पृथ्वीला गुंतवण्यासाठी काही झालं तर एकतर पृथ्वी किंवा युगंधर यामध्ये अडकेल आणि हे दोघंही यामध्ये जर अडकले तर आता निंबाळकरांची प्रॉपर्टी आहे तर ती आता सगळी आपल्या हातामध्ये येईल। यासाठी विद्याधरचा हा एक नवीन डाव असतो म्हणून मात्र आता विद्याधरने असा काहीतरी खोडा घातलेला असतो। पण त्यानंतर आता जेव्हा पोलीस तेथे येतात, पोलीस सगळी झडती घेतात, परंतु त्यांना कारखान्यामध्ये काहीच सापडलेलं नसतं। म्हणून आता पोलीस विद्याधरला परत फोन करतात आणि विद्याधरला झापतात। तेव्हा जे काही ड्रग्स आहे तर ते मात्र आता ह्या म्हणजे विद्याधर आहे तर त्याच्याच रूममध्ये त्याच्या कपाटामध्ये लपून ठेवण्यासाठी आनंदीने मात्र चांगलाच त्याचा प्लॅन त्याच्यावर उलटवलेला असतो आणि तिने फोन करून आता विद्याधरच्या रूममध्ये कोठे ड्रग्स ठेवलेले आहे हे सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस आता पोलिस विद्याधरच्या रूमची झडती घ्यायला येतात आणि आता जे ड्रग्स आहे तर त्याला ते मात्र त्या कपाटामध्ये सापडतात। तेव्हा आता विद्याधर गडबडून जातो, विद्याधरला काही कळत नसतं। विद्याधर म्हणतो की हे कसं शक्य आहे। तेव्हा आनंदी टाळ्या वाजवते, आनंदी म्हणते की आता पृथ्वीला गुंतवण्यासाठी गेला होतात परंतु शेवटी तुम्ही त्यामध्ये अडकलात, शेवटी खड्डा तुम्ही पृथ्वीसाठी खांदला होता आणि स्वतः त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडला। तेव्हा जैसी करणी वैसी भरणी म्हणून मात्र आता आनंदीने डाव पलटवलेला असतो। तेव्हा आता पृथ्वीला मात्र आनंदीची किंमत समजते आणि तो लगेच घाईने आनंदीच्या पाया पडायला येतो। आनंदी मला माफ कर, मी तुला नाही ओळखू शकलो। तेव्हा पृथ्वी म्हणते की अरे तुझा तर हा काका आहे विद्याधर काका, त्याने मात्र तुला आता गुंतवण्याचा प्रयत्न केला। मी त्याला कधीतरी विद्याधर सर सुद्धा म्हणत होते पण मला त्याचं रूप सगळ्यांसमोर आणायचं नको होतं, तुमच्यासमोर त्याचं रूप मला असं आणायचं नव्हतं। पण तरीसुद्धा मात्र पृथ्वी आज तो एका आईच्या मुलाच्या वाटेवर गेला म्हणून मात्र आता माझ्यातील आई जागी झाली आणि एक आई सगळं सहन करते पण आपल्या मुलावर जे आरोप होणार आहे ते कधीही सहन ती करत नसते। म्हणून आज हे जे संकट तुझ्यावर येणार होतं ते अगोदरच मी सावध केलं आणि ह्या संकटातून तुला वाचवलं। तुला माझ्याशी बोलायचं असेल तर बोलू शकतो परंतु मी कायम तुझी साथ देत राहील, तुला कोणत्याही संकटात मी अडून देणार नाही। कितीही कोणी संकट आणण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा ती संकट त्यांच्यावर उलटतील। म्हणून आता आनंदीने विद्याधरला चांगला धडा शिकवलेला असतो आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं। तेव्हा पृथ्वीला फारच राग येतो, पृथ्वी रागाने विद्याधर काकाकडे बघत असतो आणि विद्याधर काकाने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या जे काही आता ह्या म्हणजे चूक आहे, कारण आता प्रत्येक गोष्ट चिठ्ठीचं जे काही कारनामे आहे तर ते सुद्धा आता आनंदीने त्याच्याकडून वधून घेतलेलं असतं आणि मुलांसमोर सगळ्या सत्याचा बाजार मांडलेला असतो। तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा मुलांनो, या घरात जर तुम्हाला राहायचं आहे तर कोण आपला आणि कोण परक असं संबंध ठेवून तुम्हाला राहावं लागेल, कारण या घरामध्ये तुमचा विद्याधर काका आहे तर तुमच्या विरुद्ध अनेक डाव खेळतो, त्यामुळे प्लीज त्याला जरा ओळखून वागा। तेव्हा आनंदी घर सोडून जायला निघते परंतु पृथ्वी आणि मिताली हे सगळेजण पुढे येतात आणि आनंदीच्या पाया पडून शेवटी तिला म्हणजे आई म्हणून स्वीकारतात आणि तिला थांबवतात। तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका। तोपर्यंत मात्र धन्यवाद।